आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं नाव पुढे करून सध्या राज्यात अनेक संस्था देणग्या जमा करतात। आश्रमात इतर मुलांचा भरणा अधिक असून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पीडित मुलं कमीच आहेत। या मुलांचं प्रदर्शन करत खळगी भरणारे संस्थाचालक राज्यात कमी नाहीत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या आधार तीर्थ नावाच्या एका संस्थेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी शासनाने पावलं उचलण्याची गरज आहे। यातील एका पीडित विद्यार्थ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना आसरा देणारी संस्था नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळ कार्यरत आहे। आधार तीर्थ असं या संस्थेचं नाव आहे। संपूर्ण राज्यभरातून आपण ही संस्था बघितली असेल, पण या संस्थेचं वास्तव आज आपण दाखवणार आहोत। या संस्थेमधला एक मुलगा आपल्यासोबत आहेत, त्याच्याकडून जाणून घ्या। बेटा, तुझं नाव काय? टिकाराम दिलीप तिवारी। ओके, तू किती वर्षापासून तिथे असतो? 4 वर्षापासून। 4 वर्षापासून। तुला काय काय कशा स्वरूपाचा त्रास इथं दिला जातो? तू खरोखर शेतकऱ्याचा मुलगा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहे का? नाही, कोणीच असं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलं नाही आहे। फक्त 10 किंवा 11 मुलं आहे असे एका त्यांच्या वडिलांनी किंवा आईंनी आत्महत्या केली आहे। नाही तर बाकीचे सगळे असेच आहे का आई वडील आहे, कोणाला आई वडील नाही, नाही तर कोणी व्यसनामुळे मेले असंच। ओके, पण मग काय करतात हे? तुमच्या नावावर तर अनेक ठिकाणी तुम्हाला घेऊन जातात, मदत मागतात, मोठ्या प्रमाणात पैसे या ठिकाणी दिले जातात। त्याचं काय होतं? तुम्हाला काय काय करायला लावतात? आम्हाला ते डान्स करायला लावतात, भजन कीर्तन करायला लावतात, त्याचे येतात ते आम्हाला उपयोगी नाही पडू देत, पण तेच घेता आणि आम्हाला विटावायला लावता, आमची शाळा बुडवता, आम्हाला बाहेरगावी फिरवता, गल्ली गल्ली फिरवता आणि असं सांगायला लावतं का आम्ही मराठवाड्यातले, आम्ही विदर्भातले, गडचिरोलीचे असं सांगायला लावता। ओके, पण मग आत्महत्या जर वडिलांनी केली नसेल तर तसं पण सांगायला लावतात? हा, आत्महत्या नसेल केली तरी सांगायला लावतं का आमच्या आई वडिलांनी फास घेतली किंवा विहिरीत उडी घेतली, शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे घेतली असं सांगायला लावतं। पण मग हे सगळं असं करायला लावतात तर तुम्ही कधी तक्रार केली नाही किंवा त्या बाकीच्या मुलांचं काय म्हणणं आहे याबद्दल? हा, केली नाही, पण केल्यावर ते मारता असं म्हणून मुलं घाबरता आणि म्हणून तक्रार कोणीच करत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।